आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचं घर जाळल्याप्रकरणी पोलिसांची अकार्यक्षमता विधानसभेत वेशीला टांगली। जाळपोळ प्रकरणातील मास्टरमाइंड समोर आणले पाहिजेत अशी मागणी क्षीरसागर यांनी केली। तर आमदार जयंत पाटील यांनी आरोपी पप्पू शिंदे कोण आहे असा प्रश्न विचारला आणि त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूयात या रिपोर्टमधून। बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबरला आगडोंब उसळला होता। सर्वपक्षीय आमदार नेते आणि त्यांची कार्यालय जाळण्यात आली होती, पण पोलीस प्रशासनाचा 8 तास सायरनही वाजला नाही असा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली। सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथे उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते। साहेब, घर जळत असताना आत कुटुंब होतं, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता। याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं। जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला। कुटुंब आतमध्ये होतो। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। लोकप्रतिनिधींची घरं जाळणं हा गंभीर प्रकार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती। मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मानाने तो फोर्स कमी होता। पोलिसांचं इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला। हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती। आरोपी गोरख उर्फ पप्पू शिंदे हा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाचा असल्यानं जयंत पाटील यांनी राजकीय गुगली टाकली होती। फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत, याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। गृहमंत्र्यांनी जयंत पाटलांना या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन केलं। आता पोलिसांच्या तपासात जाळपोळ प्रकरणाच्या मास्टरमाइंडचा कधी पर्दाफाश होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।